आणि तर आजपासून नवतपाला सुरुवात झाली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सूर्यानं आग ओकायला सुरुवात केली आहे। नवतपाच्या पहिल्याच दिवशी उन्हाचा कडाका वाढलाय। संपूर्ण गोंदिया जिल्हा उन्हाच्या तीव्र चटक्यांनी आणि लाटेनं होरपळून निघालाय। दुपारच्या सुमाराला अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय। गोंदियातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी। आजपासून नवतपाला सुरुवात झाली असून गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा वाढल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। मागील 5 दिवसांपासून गोंदिया जिल्हा सातत्याने तापमानात वाढ होत आहे। 45 अंशांवर गोंदिया जिल्ह्याचे तापमान पोहोचलं आहे। आपण जर का माझ्या मागे दृश्यांमध्ये बघत असाल तर आजपासून नवतपाला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा आहे आणि नागरिक घराबाहेर पडताना डोक्याला गमछा असेल, रुमाल असेल किंवा टोपी घालून असेल घराबाहेर पडताना आपल्याला बघायला मिळत आहेत। मागील आठवड्याभरात गोंदिया जिल्ह्याचा तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचलेला आहे। मागच्या 12 वर्षांचा रेकॉर्ड यावर्षी तापमानाने मोडला असून 45.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद यावर्षी गोंदिया जिल्ह्यात घेण्यात आलेली आहे। आणि मोरगाव अर्जुनी तालुक्यातील देवलगाव या ठिकाणी एका शेतमजुराचा मृत्यू देखील उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे। एकंदरीत जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणात यावर्षी उन्हाचा तडाखा वाढला असून आणखी पुढील 8 ते 9 दिवस उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे, नवतप्पा असणार आहे। त्याच्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया।